सांगलीच्या प्रभाग 16 मधील बदाम चौकातील मच्छी मार्केट इमारतीतील सुविधांबाबत तत्कालीन आयुक्तांनी गाळेधारकांना फसवले असल्याचा आरोप खुद्द गाळे विक्रेत्यांनी केला आहे। आयुक्तांनी गाळेधारकांना सांगितलेल्या सुविधा न दिल्याने गाळेधारक संतप्त झाले आहेत। तर महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराचा काँग्रेस नगरसेवक येणाऱ्या महासभेत प्रशासनाला जाब विचारणार आहेत। ठरल्याप्रमाणे सुविधा द्या, अन्यथा काम बंद पाडण्याचा इशाराही गाळेधारकांनी आयोजित बैठकीत दिला आहे। आपल्या मागण्यांसाठी गाळेधारकांचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार आहे। सांगलीत नगरसेविका सलमा शिकलगार यांच्या निवासस्थानी मच्छी मार्केटमधील गाळेधारकांची बैठक झाली। या बैठकीस नगरसेविका सलमा शिकलगार, बिल्किस बुजुर्ग, माजी नगरसेवक तौफिक शिकलगार, इरफान शिकलगार, सारवण जमात सेक्रेटरी युसुफ जमादार, जनसेवा भाजीपाला विक्रेता संघाचे अध्यक्ष शंभूराज काटकर, मुस्तफा बुजुर्ग आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी गाळेधारक इम्तियाज बारगीर, मारुती आपटे, अभि घोटणे, टिप्पू बारगीर, अनिल मांडगावकर, जब्बार बागवान, अज्जू बोजगर, लालू शेख आदी उपस्थित होते। आम्ही सगळ्यांनी 2 दिवस झालं पूर्णपणे त्या मच्छी मार्केटचा फिरून जागा बघितली आणि त्यानंतर काल महापालिकेमध्ये बसून सगळ्या कागदपत्रांची सगळी पाहणी केली। तर खरोखरच या व्यापाऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे। नक्कीच नवीन फिश मार्केट व्हावं यामध्ये आमचं काही दुमत नाही, कारण त्या फिश मार्केटमध्ये सांगलीचे वैभवात भर पडणार आहे। पण आम्ही त्या कामाला अडवणार नाही, परंतु जोपर्यंत तिथल्या व्यापाऱ्यांची जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही, त्यांच्या मनाला वाटतं असं जर ते बांधकाम होणार नसेल तर आम्हाला ते बांधकाम अनानेसपर्यंत थांबवावं लागेल। तर आम्ही उद्या, आज आमच्यात आढावा बैठक झाली कशा पद्धतीने काय करायचं, तर उद्या आम्ही आयुक्त साहेबांना, सत्यम गांधी साहेबांना उद्या सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन भेटतोय आणि यांची अडचण काय आहे, यांची कैफियत काय आहे, मी आयुक्त साहेबांच्या समोर मांडतोय। मांडल्यानंतर आयुक्त साहेबांनी आम्हाला त्यामध्ये व्यवस्थित ह्या नागरिकांना न्याय द्यावा। अगर आयुक्त साहेबांच्याकडून न्याय मिळाला तर शक्यतो खरोखर जे आम्हाला योग्य कायदेशीर कारवाई जे जावं लागेल त्या मार्गाने आम्ही जाऊ। व्यापाराच्या अडचणी म्हणजे काय, व्यापाऱ्यांच्यामध्ये अडचणी अशा होत्या की जेव्हा अजून बांधकाम सुरू नव्हतं, बिल्डिंग पाडायची होती, तर तिथल्या सांगलिक व्यापाऱ्यांना सांगितलं गेलं की आम्ही अत्याधुनिक असं मच्छी मार्केट बांधणार आहे तिथं की मालाची गाडी तुमच्या दुकानापर्यंत येईल, 15 फूट रस्ता तुम्हाला सोडतो म्हणून सांगितलेले। आज तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून तिथं जाऊन बघा की तिथं फक्त 7 फुटाचा रस्ता सोडलेला आहे। तिथं साधी ॲपे रिक्षासुद्धा त्या दुकानापर्यंत जाऊ शकत नाही। एक दुसरी गोष्ट, त्यामध्ये समोर आमचे भाजी विक्रेते आहेत, त्या भाजी विक्रेत्याचं अजून पुनर्वसनाचं काही माहीत नाही। त्याच्याच बाजूला 17 दुकानगाळ्या आहेत, त्या धान्य दुकान आहेत, त्यामध्ये अजून तुमचं 17 दुकानगाळ्यांचं त्यांचं अजून काय कशामध्ये काय करणार हे अजून क्लॅरिफिकेशन नाही आहे। त्याच पद्धतीनं त्याच जागेमध्ये संस्थान निर्मित मोहरम मंडळचे पंजे तिथं बसतात, त्या पंजांची जागा कुठं काय हे अजून ह्या बाबतीत अजून काय चर्चा कुठल्या तिथले स्थानिक नागरिक असतील, व्यापारी असतील, यांच्यावर कुठलीही चर्चा न करता परस्पर कोणाचं तरी घर भरण्यासाठी काय कुठल्या तरी मक्तेदाराचा फायदा करण्यासाठी परस्पर वाटेल तसं आपले इस्टिमेट करून बांधकाम प्लॅन तयार करून तिथं स्वतःचं काहीतरी स्वार्थ साधण्याचं इथं चाललेलं आहे। आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना सगळे जे भाजीवाले असतील किंवा धान्य दुकानदार असतील, मटण विक्रेते असतील, फिश विक्रेते असतील, ह्या सगळ्यांना त्यांच्या मनासारखा न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे। सांगलीचं जुनं मटन मार्केट पाडून नवीन फिश मार्केट बांधण्याचा उद्योग मागच्या सरकारमधले आणि या सरकारमधले बंदर मंत्री नितेश राणेंच्या हस्ते याचं भूमिपूजन करून करण्यात आलं। ज्यावेळेला आमच्या भाजी विक्रेत्यांना, तिथल्या मटण विक्रेत्यांना, तिथल्या मासे विक्रेत्यांना आणि तिथल्या किराणा मालाच्या विक्रेत्यांना जी आश्वासनं दिली गेली, जो आराखडा लोकांच्या समोर सादर केला आणि आज अस्तित्वात असणारं बांधकाम, या दोन्हीमध्ये प्रचंड तफावत आहे। आणि लोकांना आपल्या दुकानपर्यंत आपला मटेरियल नेण्याच्या गाड्या आणल्या जातील। अग्निशमनची जर काही परिस्थिती घडली तर अग्निशमनची गाडी तिथं येईल। येणाऱ्या लोकांच्या, ग्राहकांच्या पार्किंगची व्यवस्था तिथं करण्यात येईल। संस्थान काळापासून चालत आलेला आमचा सांगलीचा मोहरम उत्सव, ज्यात सारवण समाजाची जागा आहे, ज्या मोहरमची जागा आहे, ती जागा अबाधित ठेवून तिथले भाजी विक्रेते आणि अन्य लोकांचं पुनर्वसन करून देण्यात येईल अशी सगळी पूर्ण दिलेली आश्वासनं की कुठेही या बांधकामात या केलेल्या कार्यप्रणाली दिसत नाहीत। आणि या सगळ्यामध्ये लोकांच्या पैशाचा अपव्यय करण्याचा धंदा
हा कॉन्ट्रॅक्टरचा दिसतोय. लोकांचे जे प्रश्न आहेत, जे मटन मार्केट, मच्छी मार्केट लोकांच्या सोयीसाठी उभा करण्यात आले, आज ते लोकांच्या गैरसोयीचं झाले. एकतर बांधकामाला उशीर झालाय, त्याला मुदतवाढ मागितली आणि तिथल्या विक्रेत्यांचं पुनर्वसन पुढे करून त्यांच्या सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था आताही नाही आणि पुढे होणाऱ्या माशी मार्केटमधनं जे एसटीपी बसून जी पूर्ण यंत्रणा करायची ती कुठं केलेली नाही. हे सगळा भोंगळ कारभार प्रशासक काळातला आहे. इथं मालक कोण नव्हते, प्रशासकांना विचारणारं कोण नव्हतं आणि प्रशासकाचा जो अनागोंदी कारभार होता त्याच्या विरोधात विक्रेत्यांचं कोणी ऐकून घेतलेलं नाही. आज हा प्रकार विरोधी पक्षाचे नेते मंगेश चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक मयूर पाटील असतील, चिखलगार बाबे असतील, आमच्या दुसऱ्या ताई बिल्किसताई असतील, या सगळ्यांनी गेल्या 2 दिवसात उजेडात आणलाय. उद्या महापालिकेत या नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली विक्रेते भेटणार आहेत. जर आयुक्तांनी या बाबतीत योग्य भूमिका घेऊन आताच काम अपूर्ण असताना त्याची जर व्यवस्था केली नाही तर हे काम बंद पाडावं लागेल. यासाठी कोर्टात जायची वेळ आली तर हे सगळे लोक नागरिकांच्या वतीनं आम्ही आमची भाजी विक्रेता जनसेवा संघटनेच्या माध्यमातून यांच्यावर उतरतोय आणि या बाबतीत जर शासनाने ठोस भूमिका घेतली नाही, प्रशासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर आम्हाला या जागेचा मालक वेगळा आहे आणि याचा परवाना वेगळा आहे. मग या सगळ्याच गोष्टी उघड कराव्या लागतील. कोंबडीची पकं काढल्याशिवाय जर आमच्या विक्रेत्यांना न्याय मिळणार नसेल तर ते बोकड कापायला सुद्धा आम्ही मागं पुढे पाहणार नाही. मी अभिषेक संजय घोटणे. आमचा 75 वर्ष झालं मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय आहे. आधी 2 गाळ्यामधील अंतर 15 फुटाचं होता, आत्ता फक्त 7.5 फुटाचं अंतर आहे. त्यामुळे येण्या जाण्यास अडथळा होत आहे आणि व्हेंटिलेशन मार्केटमध्ये काहीच नाही आहे आणि पूर्ण अंधार झालेला आहे. आधीच त्यांनी प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं की मच्छी मार्केटमध्ये पहिल्या गाळ्यापासून शेवटच्या गाळ्यापर्यंत सगळे गाळे कस्टमरला आले की दिसेल, पण आता तसं काहीच दिसत नाही आहे. आणि फायर ब्रिगेडची गाडी आत येईल असं त्यांनी बोलले होते, पण तसं काहीच यायला पर्यायी मार्ग नाही आहे. आणि मार्केटमध्ये जी काय मालाची गाडी प्रत्येकाच्या दुकानपर्यंत येईल असं त्यांनी बोलले होते, पण 7.5 फुटाचा रस्ता असल्यामुळे गाडी त्यांना आत येऊ शकतच नाही आहे.